सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमा आणि अक्षय बेडरूममध्ये येतात. तर अक्षय रमाला बोट करत म्हणतो की अगं रमा, ती बाई काय वेड्यासारखं बोलत होती तरी सुद्धा तुझ्या मनात शंकेची पाल नाही चुकली का? तेव्हा रमा म्हणते नाही. जवळ येत अक्षय म्हणतो की रमा, आपल्या नवऱ्याचं पाऊल वाकडं पडत असेल असं तुला नाही वाटलं का? रमा म्हणते मी तुम्हाला सांगितलं ना, नातं तर तेच टिकतं ज्यामध्ये विश्वास जास्त आणि तक्रार कमी असते. रमा म्हणते की नात्यामध्ये आणि संसारामध्ये असे चढ उतार येतातच, पण मला नक्की माहीत आहे तुम्ही असे नाही करू शकत. तर रमाचे आभार मानत अक्षय म्हणतो की रमा, हे सर्व तुझ्या डोळ्यासमोर घडत असताना देखील तू हार नाही मानलीस. रमा म्हणते की मानसी काकू आणि रेवा यांना मी लहानपणापासून ओळखते आणि आता रेवा तर खूप बदलली. रमा म्हणते रेवाचा तर मला अंदाज नाही लागत, पण मानसी काकूचा तर नक्कीच अंदाज लागतो आणि त्या पहिल्यापासून माझ्यासोबत बऱ्या नाही वागत. रमा म्हणते की आपण ज्या वेळेस बाहेर चाललो त्यावेळेस मानसी काकू आल्या आणि त्यांनी कांगावा सुरू केला. हे जेव्हा घडत होतं ना, त्यावेळी माझं सर्व लक्ष हे रेवाकडे होतं. मानसी काकू तुमच्यावर आरोप करत होत्या आणि त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टीचा खूप त्रास होत होता आणि आता त्यावेळेस घडलेले सर्व चित्र अक्षय समोर आलेले असते. मानसी आपल्याला कशी बोलत होती, आपली कशी कॉलर पकडली होती, रेवा कशी बघत होती, हे सर्व चित्र आता डोळ्यासमोर आठवतं. रेवा आपल्या जवळ आली आणि आपल्याला कसं जवळ घेण्याचा प्रयत्न केला आणि सावरायचा प्रयत्न केला हे देखील आता अक्षयच्या डोळ्यासमोर येते. रमा म्हणते की आता तुम्ही सांगा, एखाद्या व्यक्तीवर आज जर आपलं जीवापाड प्रेम आहे, आपण ओरडू ओरडू त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतो तर आपल्याला आनंद होईल का? रमा म्हणते की तुम्हाला कसं वाटलं हे सर्व ठरवून केलं नसेल का? आणि त्यानंतर रेवाने सर्व सांगायला सुरुवात केली. तुम्हाला काही आठवत नव्हतं, पण रेवाने सांगितलं तुम्हाला तिच्या खोलीसमोर चक्कर आली. मग तिने तुम्हाला तिच्या खोलीमध्ये झोपवलं आणि तुम्हाला औषध दिलं. ती अशी सुद्धा म्हणाली की ती रात्र तिच्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर रात्र होती. ती तुमची खूप सुंदर काळजी घेत होती म्हणून शशिकांत मुकादमांना खूप छान वाटलं आणि म्हणून त्यांनी तुमचा फोटो काढला. रमा म्हणते हे जेव्हा ती सांगत होती तेव्हा ते सर्व लक्ष माझं रेवाकडे होते. आणि तुम्हाला माहिती आहे का, शशिकांत मुकादमाचा आणि नयनाचा व्हिडिओ, अजूनही तो व्हिडिओ कुणी काढला हे आपल्याला माहीत नाहीये. रमा म्हणते की हा फोटो दाखवून शशिकांत मुकादमांनी त्या फोटोचा बदला घेतलाय. रमा म्हणते की पण मला माहीत आहे की तुम्ही खूप वेगळे आहेत, माझा नवरा खूप वेगळा आहे. रमा म्हणते की हा सर्व त्यांचा प्लान आहे, कारण आई होण्याचा आनंद त्या बाईच्या आयुष्यात खरंच खूप मोठा असतो. रमा म्हणते की रेवा जर खरंच आई होणार असती तर तिला या भावनेने अचानक एकदमच बदलून टाकलं असतं, तुम्हाला कळतं का? रमा म्हणते की आता तुम्ही तिच्यासोबत जे काही वागताय ना आणि जे काही नाटक चालू आहे ना ते तसंच सुरू ठेवा. तर अक्षय म्हणतो मला खूप कंटाळा आला. रमा म्हणते की नाही, तुम्ही हे चालूच ठेवा, कारण रेवा कुठल्याही थराला जाऊ शकते. आपण किती जरी हाकलवायचा प्रयत्न केला तरी ती नवीन नवीन डाव रचून पुन्हा या घरात येतेच. शशिकांतच्या मदतीने आणि आई आजीच्या मदतीने ती कोणतेही पाऊल उचलते. अभिदादाला तर माहीतच नाहीये की त्याचा ती रेवा कशी वापर करून घेते. रमा म्हणते की त्या रेवाने एवढ्या काही कटकारस्थानाने गोष्टी केल्या, त्या तुमच्यापर्यंत आल्याही नाहीये ते मला माहीत आहे. आणि जोपर्यंत आपल्याला रेवाबद्दल मोठा पुरावा भेटत नाही तोपर्यंत आपण तिला असं घराबाहेर नाही काढू शकत, असे आता रमा अक्षयला समजावते. रमा म्हणते की आता आपण मोठा प्लान करून शांत डोकं ठेवून तिला घराबाहेर काढायचं आहे आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र यायचं आहे आणि आपलं प्रेमसुद्धा आता सतत बहरत राहायला हवं. रमा म्हणते की आपण किती जरी ठरवलं ना तिच्याकडे दुर्लक्ष करायचं तरीसुद्धा ती अशी काहीतरी करतच राहणार आणि आपलं लक्ष तिच्याकडे जाणारच. रमा म्हणते माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि आपलं नातं छान बहरण्यासाठी आपल्याला हे सर्व नाटक करावंच लागेल. तेव्हा आता ते रमाचे बोलणे ऐकून अक्षय म्हणतो की रमा, या अशा परिस्थितीत सुद्धा तू तुझ्या नवऱ्यावरती विश्वास ठेवला आणि तो असाच ठेव. इकडे आता आरती ही सीमाकडे येते आणि म्हणते की आई, काल रेवासोबत अक्षय भाऊजी हे लॉंग ड्राईव्हला सुद्धा गेले होते आणि आईस्क्रीम खायला सुद्धा गेले होते. तर सीमा म्हणते की अरे देवा. तर आता सीमा मनातून खुश झालेली असते आणि अक्षयचं नाटक आता सीमासमोर आलेलं असतं. इकडे जान्हवीसुद्धा रमाकांतला सांगते की रेवा आणि अक्षय बाहेर गेलेले होते. तेव्हा रमाकांत म्हणतो अक्षय असं काही वागेल मला वाटलंच नव्हतं. ताबडतोब रमाकांत हा आबीकडे येऊन त्याला हे सर्व सांगतो. तर आब्या म्हणतो की अहो बाबा, तेव्हा प्रेग्नंट आहे तेव्हा तिला आईस्क्रीम खाण्याची झाली असेल इच्छा आणि गेली असेल ती अक्षयला घेऊन. आब्या म्हणतो चांगली गोष्ट आहे, अक्षयची चूक झाली याची त्याला जाणीव झाली असेल म्हणून तो गेला असेल. इकडे आता रमा अक्षयला म्हणते की अगोदर तुम्हाला रेवा आवडत होती का? अक्षय म्हणतो की काय आवडत बिवडत नव्हती, माझी ती चूक होती मोठी. रमा म्हणते की अहो
माझ्या जागी जर तुम्ही असता तर तुम्हाला नसतं का राग आलं हे सर्व ऐकून? रमा म्हणते की अहो मी जर असे वागले ना तर रेवाची हिंमत वाढेल आणि तिने तुमच्यावर खूप घाणेरडे आरोप केले आणि तुमच्यावर आरोप करून ती कांगावा करते आणि ते मला नाही आवडणार. आणि रमा म्हणते मला माहीत आहे तुम्ही असं काहीच करूही शकत नाही आणि वागूही शकत नाहीत. तर डोळे मिचकावत रमा म्हणते तुम्ही खूप भोळे आहेत हो, चालूपणा नाही आहे तुमच्यात. आणि रामाने अक्षयचा हात धरलेला असतो. अक्षय तर अवाकच झालेला असतो. अक्षय म्हणतो मी भोळा आहे. अक्षय म्हणतो की एवढा स्मार्ट माणूस मी आणि मला भोळा भाबडा म्हणतेस का? तेव्हा रमा म्हणते की तुम्ही जसे आहात तसेच मला खूप आवडतात. तर अक्षय खूप खुश झालेला असतो. अक्षय म्हणतो की रमा मला प्रेम येतंय आणि मिठी मारायची का? तर रमा म्हणते की आज तुमची औषधाची वेळ झाली. तर अक्षय म्हणतो की गेले कित्येक दिवसापासून रमा आपण वेगवेगळे आहोत. अक्षय म्हणतो की गेल्या कित्येक दिवसापासून भांडणं वाद दुरावा हेच चालू आहे. मला मिठीत येण्याचा आनंद कधी मिळणार? तेव्हा पटकन रमा ही डोळे झाकून अक्षयला बिलगत रमा ही अक्षयच्या मिठीत शिरलेली असते आणि अक्षयला खूप आनंद झालेला असतो. अक्षयच्या भरगच्च मिठीत रमा ही आलेली असते आणि अक्षयला म्हणते की आता बरं वाटतंय का? तर आता इकडे जान्हवी आई आजीकडे येते आणि आई आजीला अक्षय कसा रेवाला घेऊन गेला आणि आईस्क्रीम खाऊ घातली ही सर्व हकीकत सांगते. खुश होत हळूच आई आजी म्हणते काहीही बोलत असशील तू जान्हवी. तर जान्हवी म्हणते की खरंच आई आजी मी खरं सांगते. आजी म्हणते तसं जर असेल तर ही चांगलीच गोष्ट आहे. तेव्हा जान्हवी म्हणते काय आई आजी मग रमाचं कसं होईल? आई आजी म्हणते की जान्हवी आजकाल तुला त्या रमाचा खूप पुळका यायला लागलाय. तेव्हा जान्हवी म्हणते की कसं नाही येणार? त्या रेवाला साधा चहा तरी येतो का आई आजी? स्वच्छता तर तिच्या त्या रेवाकडे अजिबात नाहीये आणि तिला काय वाटतं की या घरात फक्त ती स्मार्ट आहे. रमाचं काय असे जान्हवी म्हणताच आई आजी म्हणते की रमाचं या घरात शेवटचे दिवस सुरू झाले, विषय संपला. रमा म्हणते की आता आपला हा जर प्लान रेवाला जर समजलं ना तर आपलं सर्व काही फसेल. घरात सर्वांना असंच वाटलं पाहिजे की तुम्ही रेवासोबतच चांगलं वागताय आणि आपल्या दोघांचं भांडणच आहे. रमा म्हणते आणि मी सुद्धा नाटक करेल. आपल्यात हे जे काही घडलं ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये असं. तेवढ्यात रेवाचा फोन येतो तर रमा म्हणते उचला आणि स्पीकरवर टाका. तर अक्षय तो फोन स्पीकरवर टाकतो. रेवा म्हणते की अक्षय माझ्यामुळे तुला त्रास होईल पण मला आता खूप असं काहीतरी वेगळं होतंय. मला असं वाटतंय की माझे पाय खूप दुखतायत आणि सुजतायत. तेव्हा प्लीज तू येशील का? रेवा म्हणते की मला असं वाटतं की माझी कंबर दुखते आणि मला क्लॅम्प आलाय. तर मला असं बेडवरून उठताही येत नाही. प्लीज तू येशील का? तर आता रमा आणि अक्षय ते सर्व बोलणे ऐकतात. तर अक्षय म्हणतो हो हो आलोच आणि फोन ठेवत अक्षय रमाला म्हणतो की आता हिचे पाय आणि कंबरडेच मोडून टाकतो. फोन ठेवताच पटकन रेवा ही पायात उशी घेऊन बेडवर कंबल घेत झोपते आणि अंगावर कंबल घेताच रेवा मोठमोठ्याने ओरडू लागते. तर अक्षय तिथे येतो. तर रेवा म्हणते की अक्षय मला खूप त्रास होतो हात देशील का? तर अक्षय म्हणतो हो हो पण प्रेग्नन्सीच्या 15 दिवसात असं होईल याचं मी विचारही केला नव्हता रेवा. तर अक्षयचा हात धरत रेवा उठून अक्षयच्या एकदम जवळ येते. तर अक्षय म्हणतो काय करतेस? आणि अक्षयला उडून रेवा ही अक्षयला जवळ बसवते आणि म्हणते अक्षय तू जर नसतात तर काय झालं असतं माझं? पटकन रमा ही दरवाज्यात येऊन त्यांचे ते सर्व बघत असते. तर अक्षय म्हणतो की थांब मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येतो. तर रेवा म्हणते की नको नको काहीच नकोय मला आणि पटकन रेवा ही ओरडत तिचा पाय अक्षयच्या मांडीवर ठेवते. तर आता मला सहनच होत नाही असे रेवा बोलताच मग अक्षय म्हणतो मी आता काय करू? तुझे पाय चेपून देऊ का? रेवा म्हणते की मला तसं नको हे सांगायला पण आता माझा सुद्धा नाईलाज आहे. तू एवढा म्हणतोच आहे तर दे ना मग माझे पाय चेपून असे आता रेवा अक्षयला बोलते. तर लगेचच रेवा म्हणते की आता बरं वाटतंय. तर अक्षय म्हणतो अजून मी हातही नाही लावला. तर रेवा म्हणते दे ना मग चेपून. तर जोराने अक्षय आता रेवाचे पाय चेपतो आणि रेवाला खरंच खूप त्रास होऊ लागतो. तर आता इकडे अक्षय खाली येतो आणि रागाने रमाला सांगतो की खोटारड्या व्यक्तीचे घाणेरडे पाय मला चेपावे लागले. तर रमा म्हणते तुम्ही काही घाबरू नका करू आपण काहीतरी आणि रमाने मोठा डाव आखलेला असतो. आणि अक्षय आता रेवाकडे येतो आणि म्हणतो की त्या मूर्ख रमाने मला अशी काही अट घातली की तुम्ही रेवाचे पाय चेपले ना तेव्हा आता रेवाने माझे पाय चेपले पाहिजे. तर रेवा म्हणते काय बोलतोय साक्षी? तर अक्षय म्हणतो की तिने मला अशी अट घातली की रेवाने जर माझे पाय चेपले नाही तर उद्या मी तुमच्यासोबत ऑफिसला येईन
आणि 24 तास मी तुमच्यासोबतच राहील. तेव्हा रेवाला मोठा धक्का बसतो आणि रेवा आता रामाचे पाय चेपण्यासाठी तयार झालेली असते. पटकन आता अक्षय हा रेवाला घेऊन रामाच्या बेडरूममध्ये येतो. तर रामा ही झोपलेली असते. तेव्हा अक्षय म्हणतो की रामा उठ, मी रेवाला घेऊन आलोय. तर आता रामा ही रेवाला बघते आणि लगेचच रामा ही रेवाला पाय चेपायला सांगते आणि आता नाईलाजाने रेवा ही रामाचे पाय चेपू लागते. तेव्हा टीट फॉर टॅट करत आता रामाने रेवाची जिरवलेली असते आणि पाय चेपून घेतलेली असते आणि अक्षयचा बदला घेतलेला असतो. तर कशी वाटली रमाची हुशारी ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि आता रेवाच्या गरोदरपणाचा पर्दाफाश करून रमा आणि अक्षय कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.